प्रथमतः विभूती लावणं, बेल, फूल वाहणं, उदबत्ती ओवाळणं आणि आपलं जो संकल्प आहे तो संकल्प किंवा आपली जी श्रद्धा आहे किंवा जो मंत्र आहे किंवा शिवस्तुती म्हणणं किंवा ओम नमः शिवाय म्हणणं, हे सगळ्या विधी झाल्यानंतर ओम नमः शिवाय हा मंत्र 108 वेळा, जमलं तर 108 वेळा म्हटलेलं चांगलंच. नसेल तर आपल्याला जितकं शक्य आहे तेवढं म्हणून उदबत्ती ओवाळून थोडीशी साखर म्हणा, प्रसाद वाहून आपण त्याचं दर्शन करतो आणि त्याला पाणी वाहिलेलं आपण मुखात घेतो, आपल्या दोन्ही डोळ्याला लावतो, डोक्यावरून हात फिरवतो किंवा असं हाताला हे सगळीकडे करतो, की जेणेकरून ते आपल्याला एक संरक्षण कवच होतं. आणि एवढं जर करून आपण बाहेर जात असू, अगदी ॲक्सिडेंट जरी आपल्या जीवनात त्या दिवशी होणार असला किंवा झाला, तरी त्यातूनही आपल्याला काही होणार नाही. कोण तारल? शिवजी तारतील. एवढी पॉवर आहे. म्हणजे आपल्या भोवती एक असं सुरक्षा कवच किंवा बॉडी गार्ड आपल्यासाठी. आता हे असतं बघा मोबाईल. त्या मोबाईलला आपण मोबाईल गार्ड घेतो बघा विकत. मोबाईल जरी खाली पडला तरी फुटू नये म्हणून. तसं हा आपल्या देहाला जे बाहेरून संकट येणार आहेत. संकट मी त्या दिवशी सांगितले 3 प्रकारचे दुःख. आदिभौतिक, आध्यात्मिक आणि आदिदैविक. यापैकी काही होऊ शकतं. तर तशाला सुद्धा ज्या निगेटिव्ह एनर्जी आहेत, त्या आपल्या अगदी 20 हात लांब पलीकडं असं गोल रिंगणच तयार होते आपल्या भोवती. असं एक पूर्ण रिंगण. त्यामध्ये कुठलीही वाईट पॉवर येऊ शकत नाही. आणि गाडीचा जरी धक्का अगदी जवळ आली किंवा ॲक्सिडेंट जरी झाला आपल्या गाडीचा, तर आपल्याला काही होत नाही. बिकॉज ऑफ लॉर्ड शिवजीज ब्लेसिंग्स. इतकी पॉवर आहे. परंतु आपली श्रद्धा तेवढी पाहिजे. आपण पण पूजा विधी दररोज केला पाहिजे. आपल्याला काय सांगितलं लिंगायत धर्मातनं, एवढी पूजा केली पाहिजे, शाकाहारी राहिलं पाहिजे. आपण जर दुपारच्या वेळेला खाटखूट काहीतरी खात असू आणि दुसऱ्या दिवशी अजून लिंग पूजा करत असू, तर काय उपयोग आहे का? नाही. तर ते अन्न आपलं नाहीच आहे. त्या अन्नाला मी नावं ठेवत नाही. जे खात असतील त्यांना ते लकलाभ. परंतु आपल्या लिंगायत धर्म आपण शिव कुळातले आहोत आणि शिव कुळातल्या जीवाला फार नियम पाळावे लागतात. तेव्हा आपल्या ह्या वाचेला किंमत येते. कारण ह्या जिभेवरच सरस्वती असते आणि असं म्हटलं जाते की दिवसातून 3 वेळेला सरस्वती तथास्तु म्हणत असते. म्हणून आपण थिंकिंग पण चांगलं केलं पाहिजे आणि बोललं पण चांगलं पाहिजे. जर आपण घरामध्ये जर अर्वाच्य शब्द उच्चारत असू, निगेटिव्ह शब्द किंवा अब्यूज वर्ड वापरत असू किंवा काही, आता काय बायकांना सवय असते, जळलं, मेलं, असं झालं, तसं झालं, तसं झालं. सारखं जळलं, असं झालं किंवा तुझा मुडदा बसू दे, असं मुलांना म्हणणं वगैरे. तर तसं नाही सारखं मनाचं घरात किंवा राग येतो ठीक आहे, पण तोंडाने वाईट बोलायचं नाही. कारण त्यावेळेला जर सरस्वती माता आपली जीभ आहे, तथास्तु म्हटल्यावर, तथास्तु म्हणजे तू म्हणतो, तू जसं म्हणतेस तसंच हो म्हटलं तर होणार मग तसंच. म्हणून आपण हे काळजी घेतली पाहिजे. कारण आपण जो बोलतो तसा वाइब्स तयार होत असतात. वाइब्स म्हणजे हे लहरी तयार होत असतात. आता कुठे-कुठे गेल्यावर बघा आपण एखाद्याच्या घरी, श्रीमंताच्या घरी एखाद्याला आपल्याला काही कार्यक्रमाला बोलावलं. मग तो काही-काही श्रीमंत लोक खूप मनानं बी चांगले असतात. पण शक्यतो श्रीमंतामध्ये असं 70% श्रीमंत लोक असे असतात, सावकार जे धनाढ्य आहेत, त्यांच्यात एक अहंकार, इगो असतो किंवा वेगळ्या ॲटिट्यूड असतो. मग त्यांच्या घरी बोलवतात तर, पण आपल्याला निग्लेक्ट करतात, व्यवस्थित बसा म्हणणार नाहीत, काय नाहीत किंवा चहा देताना वगैरे असं म्हणजे किंवा त्यांचे त्या बॉडी लँग्वेज किंवा त्या वाइब्स जे त्यांच्या येतात त्याच्यावरूनच लक्षात येतं, की आपल्याला हे इग्नोर करत आहेत. जे आपल्याला किंवा एस-टीमध्ये आपण बसलो आणि कुणीतरी आपल्याला रागानं बघत आहे, ते आपल्याला कळतं बघा त्याच्या डोळ्यातल्या भावातनं, त्याच्या बॉडी लँग्वेजवरनं किंवा त्याच्या आपल्या अवतीभोवती आपण आपण एखाद्या माणसाजवळ गेले की इतकं प्लीजंट हे येतात, वाइब्स येतात. तर ते कशासाठी, तर त्याच्याही मनात चांगलेच भाव आपल्याविषयी असतात. आणि जर वाईट भाव असले की तसे वाइब्स येत नाहीत आपल्याला. ह्याच्या मनात काहीतरी चाललंय, डाऊट येतो आपल्याला. देअर इज समथिंग रॉंग. काहीतरी माझ्याविषयी किंवा मला तो हातून शिव्या देतोय किंवा माझं वाईट चिंततोय किंवा मे बी काय असेल, हे कळतं. आणि यालाच लहरी लहरी कळवतात आपल्याला ह्या. माणसाची बॉडीसुद्धा बोलते. बॉडी लँग्वेज म्हणतात त्याला. ठीक आहे. तर आपण शंकरजींना धतुऱ्याचं फूल हे शंकरजीला प्रिय वाहिलं पाहिजे. हा 4था मार्ग.
त्यानंतर 5वा मार्ग सांगितले बिल्वपत्र. शंकराचं सगळ्यात म्हणजे बेलाचे पान. हे भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलांच्या पानाची. हे भोळ्या शंकरा, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा, लाविले ते भस्म कपाळा. हो, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलांच्या पानांची. म्हणजे शंकरजीला ते 3 पानाचं बेल असतं. शक्यतो बेलला 3च पानं असतात आणि ते शंकरजी वाहण्याची सुद्धा एक क्रिया आहे बघा. कोणी असं उतानं ठेवतं, कोणी पालतं ठेवतं. कसं ठेवावं ह्याचं सुद्धा हे माहीत नसतं आणि त्याचं ते मागे एक गाठीसारखं असतं. ते बेल असं त्याची ती गाठ काढली पाहिजे. म्हणजे बेल नीट करून 3 पानाचं व्यवस्थित फाटका तुटका बेल नाही व्हायला पाहिजे शंकराला. व्यवस्थित बेल नीट करून 108 पानं आपण वाहतो. जर तेवढंही शक्य नसेल तरी एक पान जरी श्रद्धेनं आपण, एक पान म्हणजे 3 पानाचंच असतं, म्हणजे एक जरी त्यातलं हे वाहिला तरी सुद्धा शंकरजी प्रसन्न होतात. 108 समजा आपल्याला काही कारणाने मिळालंच नाही म्हणून रडत बसायचं नाही. सोमवारला 108 वाहिले की शंकर प्रसन्न होतात आणि आम्हाला मिळालाच नाही, अगदी 10-11च मिळाले. अगं एक जरी पान वाहिलंस भक्तीनं तर भोलेनाथ समजून घेतात. त्यांना ते आपण प्रयत्न केलेला आहे ना बेल हुडकण्याचा किंवा ते आपल्याला मिळालं नाही, हे सगळं त्यांना दिसत असतं. हा कॅमेरा आहे, त्यांचा कॅमेरा सगळीकडे चालू आहे. हा विश्वामध्ये ब्रह्मांडाचा कॅमेरा आहे. तो सगळ्याचं टिप्पण होत आहे. आपल्या मनातले विचार सुद्धा तिथं आपल्या लहरीद्वारे तिथं नोंदवले जातात. म्हणून कुणाचं मनातनं जरी वाईट आपण चिंतन केलं तर ते आपल्याकडे बुमरँग होऊन येतं. ॲज यू थिंकिंग सो यू बिकमिंग. मन हाच कल्पवृक्ष आहे. म्हणून मनात चांगले विचार आणले पाहिजेत. वाईट विचार आले तर त्याला तिथंच हाणून पाडलं पाहिजे. कारण ॲज यू थिंकिंग सो यू बिकम. तुझं भाग्य तुझ्या विचारात आहे. म्हणजे आपण जे ठरवू ते होतंच. ह्याला ह्याला फॉरेनमध्ये मला वाटते युनायटेड स्टेटला जॉर्ज वॉशिंग्टन म्हणून होते. ते लहानपणी त्यांच्या गरिबीमुळं गुरं वगैरे राखायचे. पण त्यांना शिकण्याची खूप इच्छा होती आतून, पण परिस्थिती नव्हती. त्यामुळं ते शेळ्या, मेंढ्या काय असतील ते राखायचे आणि जिथं राखायला ते थांबायचे तिथं जवळच शाळा होती. त्या शाळेत ती शाळा बघितली. त्या मुलांचे छान-छान ड्रेस, युनिफॉर्म्स असतात ना, ते बघितले की त्यांना वाटायचं आपण बी असाच युनिफॉर्म घालावा, आपण पण असंच सूट-बूट घालावा, टाय घालावा, मस्तपैकी आपण पण दप्तर अडकवून असंच असं पळावं, शाळेत जावं. त्यांचे पालक सोडायला आलेले, त्यांचे लाड काढले. हे पाहिलं की त्याला डोळ्यातनं घळ-घळ-घळ पाणी यायचं. मी जर श्रीमंत असतो, तर मी पण शिकलो असतो, असं त्याला वाटायला लागतं. हे असं सांगताना सुद्धा टच म्हणून डोळ्यात पाणी येतं बघा. म्हणजे परिस्थिती फार वाईट असते. आणि तर त्या लेकरं मग ते बेल दररोज वाजत असते आणि तो म्हणतो, "बेल इज रिंगिंग टन, टन, टन अँड आय एम दी प्रेसिडेंट ऑफ जॉर्ज वॉशिंग्टन." म्हणजे मी तिथला मुख्य आहे, प्रेसिडेंट आहे. कोण? जॉर्ज वॉशिंग्टन. असं तो मनात घोळवत असतो. आणि त्यानं ते दररोज घोळवल्यामुळं कायनात त्याची पूर्ण ते कामाला लागते. आपण जर चांगला विचार केला तर पूर्ण ब्रह्मांडसुद्धा आपल्याला मदतीला येतं. मग त्याला त्यांच्या शेजाऱ्याला त्यांची तळमळ ते एखादी दिसते नेबरला, त्या मुलाला शिकण्याची इच्छा आहे म्हणून. मग तो त्याला मानसपुत्र मानून त्याचं शिक्षण करतो. हे सगळे ऑटोमॅटिकली गोष्टी होत जातात. मग चांगले विचार केले पाहिजे. चांगल्याला परमेश्वराची साथ असते, वाईटाला नाही. वाईटाला पुन्हा साथ असते राक्षसाची, डिव्हाइन पॉवरची असते, निगेटिव्ह पॉवरची असते. आणि मग ते एके दिवशी खरंच ते प्रेसिडेंट होतात आणि मग त्यावेळेला त्यांनी स्वतःची आत्मकथा लिहिताना, बायोग्राफी लिहिताना त्यांनी लिहिलेलं आहे, की मी लहान असताना माझी अवस्था काय होती वगैरे, वगैरे. तर म्हणून विचार शुद्ध चांगले केले पाहिजे. असं म्हटलं जातं, की बुद्धीच्या कॅमेऱ्यात शुद्ध विचाराचा रेळ घालून, बुद्धीच्या कॅमेऱ्यामध्ये शुद्ध विचारांचा रेळ घालून प्रयत्नाचं बटन दाबलं असलं, सॉरी, बुद्धीच्या कॅमेऱ्यात शुद्ध विचाराचा रेळ घालून प्रयत्नाचे बटन दाबले की यशाचा सुंदर असा फोटो निघतो. परंतु कसल्याला?
रीळमध्ये कुठला घालायचा आपल्याला? सुविचाराचा किंवा सद्विचाराचा किंवा चांगल्या विचाराचा रीळ घालायचा आहे. आणि प्रयत्न नावाचं बटन दाबायचं आहे. ट्राय बट नॉट क्राय. एव्हरीथिंग इज पॉसिबल बिकॉज ऑफ धिस ट्रायनेस. म्हणजे आपल्या प्रयत्नामध्ये इतकी प्रयत्नरत्न आपल्याला देवाने जे दिलेलं आहे ते इतकी ताकद आहे की आपलं म्हणजे सगळं नियतीला सुद्धा बदलू शकतं. म्हणून प्रयत्नामध्ये कर्मामध्ये खूप ताकद आहे. पण चांगलं कर्म केलं पाहिजे. एक लाकूड तोड्या असतो. तो लाकूड असं कुऱ्हाडीनं तोडत असतो. 1, 2, 3, 4, 5 असं तो घाव घालत असतो. आणि असं घालता घालता 27, 27 म्हणतो. 28 म्हणले की लाकूड तुटतं. मग एक शहाणा असतो तिथं. तो म्हणतो 28 म्हटल्यावर तुझं लाकूड तुटलं. मग तू 1, 2, 3 आतापर्यंत कशाला म्हणत आलास? डायरेक्टलीच 28 म्हटलं असतात तर लगेच ते लाकूड तुटलं असतं ना. मग असं थोडीच आहे. पहिला पण घाव तितकाच महत्त्वाचा आहे, दुसरा पण तितकाच महत्त्वाचा आहे, तिसरा त्याला असं थोडं पहिला घाव घातला की थोडं लाकूड खिळखिळं झालं, दुसरा घातला की आणखी थोडंसं त्यानं तिथली जागा सोडली, तिसरा घातला की आणखी थोडी सोडली, चौथा घातल्यावर थोडी, असं वाढत वाढत 27 घाव झाले की सगळं लाकूड असं जवळजवळ दुभंगून 2 भाग झाल्यासारखं. आणि 28 म्हणले की 2 भागात हे झाले. म्हणजे पहिले जे भाग आहेत ते वाया गेले का नाही. तसं आपण जे प्रयत्न करतो त्यावेळेला काय काय तर अपयश बी येतं. म्हणून काय तिथंच थांबायचं का? नाही. आणखी गाव घालायचे. म्हणजेच याचा अर्थ आणखी प्रयत्न करायचा. कारण तिथं स्टॉप झालेलं नसतं. जिथं आपल्याला स्टॉप झालेला वाटतं तिथूनच सुरुवात असते. जिथं अंधार झालेला वाटतो तिथूनच पुढे अंधारानंतर प्रकाश येणार असतो. हे बरोबर आहे की नाही? म्हणून मन हताश झाल्यावर गिव्ह अप करायचं नाही. गिव्ह अप म्हणजे निराश होऊन सगळं सोडून द्यायचं नाही. तर काय करायचं? ट्राय बट नॉट क्राय. रडू येते, रडलं तर बी चांगलीच आहे. ते हलकं होतं मनातलं दुःख. परंतु नुसतं रडत बसायचं नाही, तर आपण ट्राय करत राहायचं. ओके. हा झाला धतुरा नंतरचा बेलपत्र. हा 5वा स्टेप. 6वी स्टेप आहे शंकरजींना अपराजिता. अपराजितेचं फूल. अपराजिता म्हणजे गोकर्णी. गोकर्ण माहित आहे ना? गोकर्ण महाबळेश्वर कर्नाटकामध्ये आहे बघा. तर ते आता कथा सांगत नाही, व्हिडिओ लांबत जाते. तर असे गाईच्या कानासारखं असतं ते फूल. निळ्या कलरचे शक्यतो असतं. पांढरा पण गोकर्ण असतो, पण शक्यतो निळ्या कलरचं जे फूल आहे हे शंकराला अतिशय प्रिय आहे. गोकर्णीचं असं कानासारखं असं आकाराचं असतं. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, खेड्यातल्याला तर नक्कीच माहीत असेल. त्यालाच अपराजितेचं फूल म्हणतात. त्यानंतर शंकरजीला काय प्रसन्न आहे, जसं गणपतीला दुर्वा पसंत आहे. दुर्वा म्हणजे काय म्हणतात त्याला, हराळी. त्यामुळं गणपतीचं मस्तक थंड राहतं. हराळी हे थंड आहे. लहान लेकराला सुद्धा ताप वगैरे आल्यावर असा बारीक करून ते हराळीचं हे देतात, रस देतात, जेणेकरून त्याला ताप निघून जावा. सगळं निसर्गातच आहे हो. जसं लक्ष्मणाला शक्ती लागल्यावर सुषेणवैद्यांनी त्याला हनुमानजींनी जी आणली होती कुठली संजीवनी वटी हिमालयातनं. मग ती हिमालयातली संजीवनी वटी आहे तिथं 8 होती ना दिवस उगाच्या आत यायची. आणि हनुमानला कळलं ना की ह्यातली कोणचे सगळं चमचम चमचम दिव्यावर वनस्पती चमका लागले संध्याकाळच्या वेळेला. हनुमानजी तिथे पोहोचले साधारणतः 2-2:30 वाजता. आणि तिथून पुन्हा परत यायचं होतं दिवस उगवायच्या आत. म्हणून हनुमानजीनं काय केलं, पूर्ण डोंगर चालला. घ्या तुम्हाला जे पाहिजे ते घ्या, नसलेलं सोडून द्या म्हटल्यासारखं. तसं. तर तेवढी ताकद होती त्यांच्यात. हनुमानजी म्हणजे खूप ताकद. आणि हे शंकराचंच अवतार आहे हनुमानजीचं. जसं वीरभद्र हा अवतार आहे शंकराचा. वीरभद्र हा रागात अवतार झालेला आहे त्यांच्या, जटा आपटलेले आहेत त्यांनी. कधी? त्यांच्या सासऱ्याने शंकर अवतारामध्ये पार्वतीचा अपमान केलेला असतो दक्षाने, दक्ष राजाने. तर का केलेला असतो? तर शंकरजीचं राहणं म्हणजे विभूती लावणं आणि साधं राहणं ना. नंदी असलं वाहन. त्यांच्याकडं काय BMW, मर्सिडीज, अजून ऑडी असल्या गाड्या नव्हत्या. त्यांचं वाहन काय नंदी. आणि गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा किंवा नागाचे वेटोळे, रुंड माळा म्हणजे ते मेलेल्या मड्याची तोंडं, सगळ्या अंगाला भस्म लावलेलं. म्हणजे असं एक साधा गबाळा वेश होता महादेवाचा, जटा. तसे सुंदर आहेत हे सगळं पण कळणार आलंय ना ते. मुख्य म्हणजे खरं काय बोलला शिवरली या रंगा,
ऊस डोंगा परी रस नाही डोंगा. आता बघा, वधू संशोधन असतं. हां, असलं सांगा सर खूप आवडतं. तर वधू संशोधन करताना बिना मेकअपची जी मुलगी पाहिलेली असेल आपण, तर आपल्याला ओरिजिनल ती मुलगी कशी आहे, म्हणजे तिचे नाके डोळे कसे आहेत, कलर कसा आहे किंवा तिचे केस कुठपर्यंत आहेत, लांब सडक आहेत का वगैरे कळेल आणि किंवा तिचा बांधा कसा आहे वगैरे आणि मेकअप केल्यावर काळी विद्रूप जरी असेल तर उगाच थापच्या थाप मेक ओव्हर निघाले आता. पहिलं मेकअप होतं. मेकअप म्हणजे फक्त चेहऱ्यालाच केला जायचा. आता मेक ओव्हर म्हणजे पूर्ण अंगाला म्हणजे जितका भाग पोर्शन दिसतो हाताचा वगैरे, पायाचा तिथं सुद्धा ते वरबडाचं ते फाउंडेशन, बारा भानगडी आणि मग पुन्हा ते वेगवेगळ्या इथं हे करायचं नाक नसलं तर सुद्धा अशी एक रेष ओढली जाते अशी करून असं काहीतरी ते मेकअप करताना, जेणेकरून ती मुलगीचं नाक दरदरीत आहे का की दिसते. नक्की असतं नाक खरं तर. पण ते पुन्हा ते असं करतात. पुन्हा इथं इथं असं थोडंसं लाल, लाल, लाल लावल्यासारखं. म्हणजे हे नॅचरल असतं का नाही? तर पण माणसाला सगळं असं वरवरचं पाहिजे. खोल कोण बघेना म्हणजे. वर-वर बघतात. म्हणजे वर-वर काय बघतात? माणसे कपडे बघून माणसाला वाचतात, जज करतात. कपड्याला बघितलं नाही पाहिजे, तर त्या कपड्याच्या आतला माणूस बघितला पाहिजे. म्हणजे त्याच्यातली माणुसकी बघितली पाहिजे. आपण काय बघतो? कपडे तर साधेच दिसायला लागलेत. आता समजा मुलाकडले बघायला आले, तर काय करणार ना शेतकऱ्याचा मुलगा आहे न त्याचे वडील वगैरे धोतर घातलेले, हे असं रुमाल घातलेले आलेले आहेत आणि हा बी कॉलेजला वगैरे अगर कुठं असेल का संघर्ष करत कामाला वगैरे, आपली विजाड काय पॅन्ट आहे इस्त्री वगैरे केलेली नाही, तसंच गडबडीनं, "चल रे तुला बायको बघायची म्हणल्यावर तो बी तसाच निघाला वडिलांबरोबर. म्हणजे असं फ्रेशनेस किंवा मेकअप आत्ताच्या काळातलं तसलं काय दाढी वगैरे करणं नाही, तसंच आला. आणि मग त्यातल्या क्वालिटी बघितल्या पाहिजे, कर्तृत्व बघितलं पाहिजे का त्याचं सौंदर्य. असं म्हटलं जातात, की मुलीचं सौंदर्य आणि पुरुषाचं कर्तृत्व बघायला पाहिजे, ना की रंगरूप. रंगरूप दिसायला एकदम हिरो, अगदी गुजर मारवाडी किंवा राजपुतासारखा राजबिंडा असेल आणि म्हणजे किंवा त्याचं कर्तृत्व नसेल तर काय उपयोग आहे किंवा एखादी आणि मुलीला नुसतं सौंदर्य नाही, तर तिचं गुण पण बघितलं पाहिजे. आणि बघायचं म्हणजे काय नाक डोळ्यानं नीटच डोळे मोठे किंवा व्यवस्थित असावेत. त्या चेहऱ्याला सूट होतील असे. नाक जरा दरदरीत असावं. कलर गव्हाळा असला तरी चालतं. एकदम गोरा पानच पाहिजे असं काही नाही. आपल्याला काय तिथं त्यांना सिनेमात न्यायचं नाही किंवा स्टेजवर रॅम्प वॉक करायला न्यायचं नाही किंवा ते कॅटवॉक असतं बघा, असं मांजरीसारखं चालायचं. एक पाय इकडं, एक पाय इकडं, एक पाय इकडं, एक पाय तिकडं, तिरकं. व्हॉट इज धिस नॉनसेन्स? आणि तेच आवडतं. कमी कपडे घालायचे, ते बाल वगैरे केस असतात ते मोकळे सोडायचे आणि मग ते कॅटवॉक करत यायचं आणि त्या स्टेजवर मग असं करून उभार, असं करून उभार, असं वाकडं, जितकं काय वाकडं, वेडे, वाकडे, चाळे करता येतील ते सगळे करायचे. मग लोकं लगेच टाळ्या वाजतात. काय अदा, काय हिरोईन आहे. अरे, काय केलं तिनं? उगं कसं बी केले अशी. म्हणजे अस्सल कला तुम्ही बघतच नाही कोणाची. आणि सिनेमात काय पाठ करूनच ते म्हटलेलं असतं. ते 17दा एक एक टेक घ्यायला 17दा न 100दा लावलेलं असतं. कला बघायची असेल तर नाटकात बघा किंवा लोकनाट्य असतं बघा लोकनाट्य. त्यामध्ये कला असते. खरी जिवंत कला. पण त्यांना काय किंमत आहे का आज? खरी कलावंत म्हणजे उद्धवा अजब तुझे सरकार, उद्धवा अजब तुझे सरकार. लबाड जोडिती इमुले माड्या, गुणवंतांना मात्र झोपड्या. पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेशीला मणिहार. अजब तुझी सरकार. म्हणजे जे खोटं आहे, असत्य आहे, कसंही वागतात. फक्त पैसा ज्यांच्याकडे आहे, त्याला किंमत आहे. मग ते काय करतात ना, अगदी दारूची दुकानं जरी असली किंवा काही असलं, म्हणजे असं अवैध धंदे जरी केले, 2 नंबर, 3 नंबर काय म्हणतात ते किती नंबर आणि त्याच्याकडे पैसा असला तरी किंमत आहे. आणि मग त्याच्या गळ्यामध्ये सोनं. आज खानदानी जी किंवा ज्याला जे असं कष्ट करणारे लोक आहेत, त्यांना पुरेशी त्या बाईला साडी घालतात म्हणजे चांगली साडी भेटत नाही. 3 ठिकाणी जोडलेली, ती ठिगळ लावलेली खेडेगावची बघा. डोक्यावर इतकं मोठं ओझं घेऊन येते. पण ती खरी माता ना, पवित्र माता.
परंतु जे हिरोईनी वगैरे येतात त्यांचं मी काही सांगत नाही, कारण ते निंदा केल्यासारखं होतं. पण काय सगळं यू ऑल अंडरस्टँड ऑल ऑफ दिस कॉर्पोरेट सोसायटी, यू नो ऑल ऑफ द हाय सोसायटी. काय आहे हे? कसं हाय सोसायटी? त्यांना थोडं पण मॅनर्स नसतात, संस्कार नसतात, म्हणजे असं सगळं. पण पैसा असतो म्हणून त्याला किंमत आहे. म्हणून उद्धवा अजब तुझे सरकार, पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा. तिला एक 2 मंगळसूत्राच्या वाट्या येत असतात आणि सगळे काळे मणी. पण तिला मिळत बी नाही. म्हणजे सोनं घालतात त्यांना नाव ठेवत नाही. पण जे असं म्हणजे उदाहरणार्थ म्हणजे आता बघा काय तोंडात पण आणली तसलं. पण असं काहीतरी अवैध नको त्या मार्गानं पैसा मिळवलेला आणि मग सोनं गळ्यात इतकं 2-2 किलो घालाच. काय किंमत? पण खरं जे आहे तो बघितलं जात नाही किंवा माणसाला कपड्यावरून जज केलं जातं. तर कपड्यावरून नाही, त्याच्या गुणावरून केलं पाहिजे, त्याच्या विचारावरून केलं पाहिजे जज. असं म्हणतात, वाणीवरून विद सॉरी वाणीवरून नम्रता, ही वाणी बोलण्याची, विचारावरून विद्वत्ता आणि आचरणावरून शील जाणावे. आचरण त्याचं कसं, दररोज तो कसा राहतो याच्यावरून त्याचं शील किंवा चारित्र्य लक्षात येतं. वाणी म्हणजे त्याची बोलण्याची शैली कशी आहे, कसं नम्रपण आहे का, का ॲरोगंटपणे बोलतो, त्याच्यावरून त्याच्यातली नम्रता कळते. आणि विचार त्याचे कसे आहेत याच्यावरून त्याची विद्वत्ता, तो किती हुशार आहे हे समजतं. बरोबर आहे का नाही? तर आणि शीलाला जीवनात खूप महत्त्व आहे बघा. शील म्हणजे चारित्र्य, दॅट इज कॅरेक्टर. पण आता कसं आहे, काय तर गाणं बघ, गजब करतो काय, अजब करतो साला कॅरेक्टर ढिला आहे. काय तर गाणं आहे, मला आता आठवण ते सलमान खानचं. तर हे ढिले कॅरेक्टर जे आहे आता सध्या त्यांचं कलियुग आहे. कलियुगात हे सगळं वाईट तितके भले वाटते. बोरी बाभोळी उदास उगाच जगती, चंदन मातीस भार, उद्धवा अजब तुझे सरकार. उद्धवा अजब तुझे सरकार. बोरी बाबळी म्हणजे ती काटेरी झाडे, ते मस्त म्हणजे जगतात. आणि चंदन जे दुसऱ्याला शीतल थंडावा देतं, तो मग जमिनीला भार झाल्यासारखं आहे. किंवा सरळ साधं माणसाला अगदी कापलं जातं. का? तर ते नादाला लागत नाहीत ना. आणि एखादं हे असू द्या बघा, ॲरोगंट माणूस किंवा गुंड, त्याच्या कुणी नादी लागत नाही. किंवा शेतात जर आपल्याला सरपण आणायचं असेल, तर काट्याच्या झाडाकडे कुणी तोडायला जात नाही, काटे टोचतात. जे सरळ झाड आहे त्याला तोडून आणतात. तसं जास्त सरळ पण राहणं गुन्हा आहे. अतिवर्जम. म्हणून सध्याच्या युगात टीट फॉर टॅट, म्हणजे जशास तसे वागलं पाहिजे. ओके. तर आपला विषय काय की शंकराला अपराजिता म्हणजे गोकर्णीचं फूल आवडतं. त्यानंतर शंकराला प्रिय असणाऱ्या वस्तू आहेत त्यांना अर्पण करणाऱ्या, त्या म्हणजे सोमवार, श्रावण सोमवार असतील तर आपण तांदूळ, सातू, मूग, काळे उडीद, तीळ इत्यादी आपण शंकराला ठेवू शकतो. शंकराला नारळ कधीच पिंडीला फोडायचं नाही, तर नारळ अर्पण करायचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, एक लोटा जल तो सुवर्ण है तुम्हारा कल. जर आपण शंकराला एक तांब्या मनोभावानं जर दररोज पाणी घातलं, तर त्यासारखं पुण्यच नाही. ओम नम शिवाय, ओम नम शिवाय म्हणून एक लोटा जल घालायचं दररोज त्या पिंडीला श्रद्धेनं. ती पण शंकराला म्हणजे ती पण एक स्टेप आहे. त्यानंतर 7वी स्टेप सांगितलेली आहे. शंकराचा जो पंचाक्षरी मंत्र आहे, शंकराचा सगळ्यात प्रिय मंत्र म्हणजे ओम नमः शिवाय. 5 अक्षराचा म्हणजे पंचाक्षरी मंत्र म्हणतात. 2 अक्षराचा आणि हा बीज मंत्र आहे. 2 अक्षराचा असलं की 2, जसं की राम हा 2 अक्षरी मंत्र आहे. ओम नमः शिवाय हे पंचाक्षरी मंत्र आहे. तर पंचाक्षरी मंत्र जर आपण म्हणत असू तर तो खूप प्रिय आहे. लवकर शंकरजी प्रसन्न होतात. तसंच रावण रचित जे तांडव आहे ते जर म्हणत असू तर खूपच चांगलं. ती एक स्तुती आहे शंकराची स्तुती. शंकरजींना प्रसन्न करण्यासाठी रावणाने, कारण रावणाच्या आईसाठी त्यांनी आत्मलिंग आणलं होतं शंकराला मागून. कसं? तपश्चर्या करून. स्वतःची आतडी काढून त्याचं तंतुवाद्य केलं होतं रावणाने. आणि ते जटास्थळी जे मग हे आहे तांडव, शिवतांडव, तर ते म्हटलेलं होतं. हे सुद्धा प्रिय आहे. त्यानंतर शंकराचा दुसरा प्रिय मंत्र म्हणजे
शिवहर शंकर नमामि शंकर, शिवहर शंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो. हा एक मंत्र आहे. या मंत्राने सुद्धा शंकरजी प्रसन्न होतात. आणि जटा टवी गलज्ज ल प्रवाह, हे जे रावण रचित हे तांडव आहे त्यानेही प्रसन्न होतात. किंवा सुगंधी पुष्टम हा जो मंत्र आहे तो भी म्हटलं तरी शंकरजी प्रसन्न होतात. किंवा कर्पूर गौरम करुणावतारम भुजगेंद्रहारम हा जो मंत्र आहे यांनी सुद्धा प्रसन्न होतात. ही झाली शिवाची स्तुती. स्तुती म्हणजे गोडवा त्यांच्या कार्याचा. हे गायल्यानं सुद्धा शिवजी प्रसन्न होतात. अशा प्रकारे 7 स्टेप्स आहेत भगवान शंकराला प्रसन्न करून घेण्यासाठी. तर आय होप आपण सगळी या स्टेप्स अंमलात आणचाल. आणि मंत्र म्हणा तर ओम नम शिवाय, साधा सोपा भोळा भाव शंभो पाव, एवढं तर आपल्या लक्षात राहतंच. एवढं जरी केलं तर भगवान शंकर आपल्या हाकेला किंवा आपल्या मदतीला धावून येतील. आपल्या श्रद्धेला म्हणजे हे होईल, चीज होईल. किंवा आपण जे भक्ती करतो शंकराची आपल्याला अनुभूती येईल. आपली पुण्याची ताकद वाढली तर आपला थर्ड आय सुद्धा उघडला जाईल. थर्ड आय उघडल्यानंतर आपल्याला हे विश्व म्हणजे काय, गॅलेक्सी म्हणजे काय, सगळं हळूहळू कळत राहील. आणि शंकराची जी पॉवर आहे, दॅट इज डिवाइन पॉवर अँड आवर सोल पॉवर कनेक्ट इच अदर. म्हणजे शंकराची डिवाइन पॉवर आपल्या ह्या आत्म्याच्या पॉवरमध्ये कनेक्ट होऊन त्याचे जे शुभ लहरी आहेत ते आपल्यावरती येतील आणि आपल्याला सर्व दिव्य ज्ञान हळूहळू यायला लागेल आणि आपल्या जन्माचं सार्थक होईल. आणि शंकरजी प्रसन्न झाल्यामुळे आपले जे काही दुःख घराने सांसारिक असतील किंवा काही मानसिक असतील त्या सगळे कमी होतील. कारण शंकराला मागायची गरजच नाही. शंकराला कळतं आपल्या मनात काय चाललंय, त्यामुळं मागायचंच नाही. तर शंकराला काय मागायचं, हे शंकर आम्हाला सुख समृद्धी धन वगैरे तर तसलं काही नकोच नको. मग शंकरजी म्हणतील काय, मला तूच हवा आहेस किंवा तुम्हीच, म्हणजे तुझं जी डिवाइन पॉवर आहे आणि माझी सोल पॉवर, या जीवाची ओढ शिवाकडे, म्हणजे तूच हवा आहेस. म्हणजे असं म्हटल्यासारखं की आता एक 100 लिटरचं अमृत आहे, 100 लिटर, आणि त्यातलं उगाच कपभर घेणं, 2 कप घेणं मला नको. मला ते पूर्ण जे टँक आहे ते तुमचा शंकरजी, म्हणजे सगळंच आलं की आपल्याकडं, तर तोच हवा आहे. म्हणून मग शंकरजीला म्हणायचं तुझी कृपादृष्टी माझ्यावर ठेव, आम्हाला काय नको. मग शंकरजीला सगळंच मागितल्यासारखं झालं. शंकरजीची कृपादृष्टीचा हात आपल्यावर वरदान जर आलं तर आपलं सुख दुःख, आपली नाव कशी व्हायला लागले, इकडं कोलती खाती का तिकडं बुडती, हे शंकर पाहतात आणि आपली पैल तरी नाव नेतात. कैलाशीच्या शिव शंभो, बिगी बिगी धावरे, भवसागरी नौका माझी, पैल तीरी लावरे, पैल तीरी लावरे. पैल तीरी लावरे मनाची गरज नाही, पण एक आपण भावभक्तीमुळे आपण त्यांचं एक हे म्हणतो. परंतु शंकर ते ॲटोमॅटिकली करतात आणि आपल्याभोवती एक डिवाइन सिक्युरिटी गार्ड किंवा सुरक्षा कवच ही तयार झालेलं असतं की ज्यामुळं आपल्याकडं कुठलीही वाईट कुणाची नजर असेल किंवा कुणी वाईट दुष्ट हेतूनं आपल्यावर काय केलं किंवा म्हणजे कुठलीही संकट असतील तर ते तिकडल्या तिकडंच भस्म होतं. ओके. तर अशा रीतीनं जर आपण 7 स्टेप आपल्या जीवनामध्ये आत्मसात केल्या, अंगीकारल्या, तर शंकरजी आपणाला नक्कीच प्रसन्न होणार. आणि माझ्या मते आपणा सगळ्यांना शंकरजीचे आशीर्वाद लाभावेत एवढंच त्या भोळ्या शंकराकडे मी मागणं मागतो आणि इथं मी माझी रजा घेतो. आय होप ऑल ऑफ यू गाईज अंडरस्टँड टुडेज टॉपिक व्हेरी वेल. And even if there is any type of difficulty, any type of conclusion about this topic, then please contact me, or you just put your difficulty in comment box. I will try to sort out your difficulty 101%. If you likes my video, then make it like, share it, and give your best comments. Thank you. Thanks a lot. Have a nice day. Keep smiling forever. Jai Shambho, Jai Shiva.